यांच्या सौजन्याने आज पिरकोनमध्ये झालेलं रक्तदान शिबिर, यामध्ये आम्ही मुळेखंडकर, जसं हे पिरकोनकर तसे आम्ही मुळेखंडकर, आम्ही सुद्धा इथे सहभाग घेऊन रक्तदान केलेलं आहे। रक्तदान हे श्रेष्ठ दान। आज तुम्हाला कशासाठी इथे आणले माहिती आहे? नाही। आज ना जागतिक पर्यावरण दिवस आहे। जागतिक पर्यावरण दिवस म्हणजे वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे, समजला? हां, म्हणजे आजच्या दिवशी एकतर झाडं लावायची, झाडांचं संगोपन करायचं, किंवा आपल्याने काय होत असेल तर निसर्गासाठी काहीतरी करायचं। चॅनलच्या माध्यमातून आज काय करतो माहिती आहे, हे सेक्टर चालू आहेत आणि हे पूर्ण इथे उजाड आहे, इथे सध्या झाडं नाही आहेत, सिडकोनंतर लावणार आहे झाडं। हा पूर्ण 22 मीटरचा रस्ता आहे। ह्या रस्त्याला सध्या सिडकोनी काही झाडं लावलेली नाही आहेत, तर माझ्या हातून मी आंब्याच्या बिया आणि ताडगोळ्याच्या झाडं त्याच्या बिया ह्या मी इथे रुजवणार आहे। म्हणजे मी आता एक साक्षीदार आजच्या दिवसाचे 5 जून 2022 आणि ही इथे झाडं लावण्याचा जो प्रोग्राम आहे, म्हणजे मी बी लावणार आहे। ॲक्च्युली झाडं लावली असती पण झाडाची मुलं जागेवरच फिरतात, ती खाली जात नाही। मी जर बी लावली तर ती बी, तिचा मूल आहे तो खालपर्यंत जाईल, ह्या उद्देशाने मी बी लावणार आहे। मी बिया पण 2 गोणी आणलेल्या आहेत। प्रत्येकाला मी सांगितलं होतं माझ्या मित्रांना, नातेवाईकांना, की तुम्ही जे आंबे खाणार त्याचे बाटे जमा करून ठेवा। आणि मी आपल्या चांजे परिसरामधून ताडगोळ्याच्या हाट्या आणल्या होत्या, त्या मी गोळा केलेल्या आहेत। त्या जर मी आता टाकल्या तर ह्या पावसात रुजून त्याचं झाड येणार आणि त्या झाडांचं संगोपन करण्याची गरज नसतं, कारण ते झाड जर जमिनीत लावलं बी सगट तर त्याचं जे सोटमूळ असतं ते पूर्ण पाण्यापर्यंत जाणार आणि इथून ते त्याला नंतर पाणी द्यायची काही गरज राहणार नाही। या हेतूने मी आज इथे आलेलो आहे। पुन्हा एकदा ह्या मुलांना मी दाखवतो। जागतिक दिनानिमित्त मी माझ्या भावाच्या मुलाला आणि माझ्या मित्राला मी इथे आणलेलं आहे।
गौरेश आणि यशस्वी यांनी तिथे 2 झाडं लावलीत, बिया टाकल्यात. तर त्यांना आणखीन 2 बिया टाकायला सांगतो. तेव्हा शेवटच्या 2 ताडाच्या हाट्या राहिलेल्या आहेत. पूर्ण ही 50 किलोची गोण, म्हणजे जवळजवळ 150 मी हाट्या घेऊन आलो होतो. ती आता संपलेली आहे. आंब्याचे थोडे बाटे आहेत, ते नंतर मी लावतो. आता ह्या माझं करण्यामागे कोणी हसणार असेल, कोणी काही बोलणार असेल, तर ह्या व्हिडिओवरती कमेंट्स जरूर करा. मला आवडली तरी चालेल, नाही आवडली तरी चालेल, पण ह्याच्यावरती कमेंट्स नक्की करा. 5 जूनचं वृक्षारोपण केलं आहे. पूर्ण घामाघूम झालेलो आहे. 9:30चं टायमिंग होता, 11:30 वाजले. माझ्यासोबत ही लहान मुलं आहेत, त्यांना मी फक्त झाडं लावण्यासाठी बाहेर काढलेली. त्यांना नंतर पाणी, कोल्ड्रिंक्स दिलं, ॲप्पे वगैरे ज्यूस दिले आणि आता त्यांना आतच ठेवले. त्याच्यानंतर मी एकट्याने इथे केलेलं आहे. माझ्यासोबत अमोलसुद्धा होता, माझा मित्र. अमोलनी मला या कार्यात सहकार्य केल्याबद्दल त्याचं मी आभारी आहे. त्यानंतर विनायक होता, त्याचं सुद्धा आभारी आहे. आणखीन 4-5 जणांना मी सांगितलं होतं, पण त्यांना काही कारणास्तव यायला जमलं नाही. पण आता माझे सबस्क्रायबर फक्त 500 आहेत आणि इथे 5 माणसं आलीत, म्हणजे माझा एक माणूस इथे 100 सबस्क्रायबरच्या बरोबरीने आला होता. आता ज्यांना इथे यायला जमलं नाही त्यांनी फक्त व्हिडिओ बघा आणि आवडल्यास नक्की शेअर करा. माझं नाव हितेश म्हात्रे आणि माझ्या चॅनलचं नाव आहे ब्ल्यू डायमंड. बाय. आम्ही पिरकोणकर या संस्थेचे चेतन गावण त्यांनी हे रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं आणि मी येथे सहभागी झालो होतो ते मिलिंद जोशी याच्या सौजन्याने. रक्तदान शिबिरासाठी मुलांच्या बरोबरीने तेथील मुली सुद्धा सहभागी झाल्या होत्या. चिन्ह देऊन गौरविण्यात आलं.
यांच्या सौजन्याने आज पिरकोनमध्ये झालेलं रक्तदान शिबिर, यामध्ये आम्ही मुळेखंडकर, जसं हे पिरकोनकर तसे आम्ही मुळेखंडकर, आम्ही सुद्धा इथे सहभाग घेऊन रक्तदान केलेलं आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान. मी आज सकाळी 5 जून असल्यामुळे माझ्या गावालगत असलेल्या मोकळ्या जागेमध्ये आंब्याची जी बाटे असतात म्हणजे बी ते आणि ताडगोळ्याचे बी सकाळी लावून मी आत्ता त्या क्षणी पुन्हा इथे 1 तासाने निघून पिरकोन येथे रक्तदान शिबिराला आलेलो आहे. सकाळी माझ्यासोबत मुलगी होती, तीसुद्धा पुन्हा रक्तदान शिबिराला तिच्या पप्पांसोबत आलेली आहे. ऐकत माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या गार्गीचा मुलीचा वाटा पण आहे. आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान. आज माझ्याकडून जवळजवळ 4थ्यांदा रक्तदान झालेलं आहे, त्यामुळे मी खुश आहे आणि आजचा दिवस पण खूप चांगला आहे.